दाखवून आणि दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचा आरोप. चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल जाहीर न करण्याची मागणी. वीस वर्ष मुंबईत भाजप ठाकरेंसोबत सत्तेत होता तेव्हा अनेक पदं उपभोगली. 25 वर्ष तुम्ही काय केलं या भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभांचा धडाका. 15 तारखेला आमच्याकडे लक्ष द्या. पुढची 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ. फडणवीसांचं जालन्यात आश्वासन. परभणी नांदेडमध्येही प्रचार सभा. नवनीत राणांच्या वक्तव्याची ओवेसींकडून खिल्ली. तुम्ही 4 नाही तर 8 मुलं करा, आम्हाला काय करायचंय. ओवेसींचा टोला तर ओवेसींना पाकिस्तानात फेका. राणांचं प्रत्युत्तर. परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी. आता मला बारामतीवर प्रेम करू द्या. आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्सची पुडी देतील. शिवसेनेच्या तानाजी सावंतांचा ड्रग्स प्रकरणावरून घणाघात तर देवीच्या गाभाऱ्यातील तोडफोड प्रकरणावरूनही हल्लाबोल. निवृत्त होतोय असं मी म्हटलेलं नाही. निवृत्तीचे संकेत कोणी दिले. राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चेवर नारायण राणेंची मिश्किल प्रतिक्रिया. दोन 2012 साली परभणीच्या नगरपालिकेची महानगरपालिका झाली. म्हणजे आता 13-14 वर्ष या ठिकाणी झाले आहेत. नगरपालिकेची महानगरपालिका झाली. त्या महानगरपालिकेमुळे अनेक नेत्यांचा विकास झाला, पण परभणी शहराचा विकास मात्र होऊ शकला नाही. परभणीचे लोक फार भोळे आहेत. आम्ही नेते मंडळी या ठिकाणी येतो आणि एक डायलॉग मारतो, जगात जर्मनी, भारतात परभणी. हा डायलॉग ऐकून तुम्ही टाळ्या वाजवता आणि घरी चालले जाता. पण कधी विचार केलाय, जगात जर्मनीने इतक्या मोठ्या प्रमाणात विकास केला, पण ज्या परभणीचा इतका उज्ज्वल इतिहास आहे, ज्या परभणीला एक मोठी परंपरा आहे, त्या परभणी शहराची आज नेमकी अवस्था काय आहे. याला आपण शहर म्हणतो कारण महानगरपालिका आहे, पण शहराच्या कुठल्या सोयी आपल्याला या महानगरपालिकेच्या क्षेत्रात पाहायला मिळतात याचा देखील कुठेतरी विचार केला पाहिजे. खरं तर बंधू भगिनींनो, आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष एकच संकल्पना होती. ती चूक नव्हती, ती बरोबर होती. काय संकल्पना होती? भारत हा गावांमध्ये राहतो. गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास. पण जवळपास 70 वर्ष आमच्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारतामध्ये शहरं देखील आहेत. त्या शहरातही लोक राहतात. त्यांच्याही सुखसोयींचा विचार करावा लागेल. शहरांचाही विकास आपल्याला करावा लागेल. राज्यकर्त्यांनी विचार केला नाही. परिणाम काय झाला? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, मनोरंजन या सगळ्या गोष्टींकरता गावाकडनं लोक शहरामध्ये आले. शहराची लोकसंख्या वाढायला लागली. आलेल्या लोकांना राहायला जागा नव्हती. अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या झाला. ज्या बिचाराला जिथे मिळेल तिथे तो राहू लागला. त्यामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वस्त्या तयार झाल्या. लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण झाली. 7 दिवसात पाणी, 5 दिवसात पाणी, 10 दिवसात पाणी, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांना पाणी मिळायला लागलं. इतकी लोकसंख्या वाढली तर नाल्या तयार झाल्या. त्या नालीतनं गटारीचं पाणी व्हायला लागलं. लोकांची विष्ठेचं पाणी हे त्यातनं व्हायला लागलं. त्याची वास, त्याची दुर्गंधी, त्यात मच्छर, डास, त्यातनं रोगराई
ही मोठ्या प्रमाणात या शहरांमध्ये पसरायला लागली आणि दुर्दैवाने तेच पाणी आमच्या विहिरीत जायला लागलं, आमच्या नाल्यांमध्ये, आमच्या नदीमध्ये, आमच्या तलावात जायला लागलं. पिण्याच्या पाण्याचे आमचे स्रोत हे मोठ्या प्रमाणात प्रदूषित होण्याची सुरुवात या शहरीकरणाच्या माध्यमातून झाली, कारण त्याचा विचारच कधी केला गेला नाही. घनकचरा इतक्या मोठ्या प्रमाणात तयार झाला, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळाले आणि कचरा उचलला तर तो कुठेतरी नेऊन डंप करायचा, त्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे करायचे, त्यातनं घाणेरडे गॅसेस तयार व्हायचे, त्या गॅसेसमधनं प्रदूषण तयार व्हायचं. अशा पद्धतीनं संपूर्ण शहरी जीवन हे कुठेतरी खराब व्हायला लागलं. 7 दशकानंतर बंधू भगिनींनो, या देशामध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि पहिल्यांदा कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आलाय. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलेल्या जनता दल आणि आपच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले. या प्रकरणी तक्रारीनंतर ए वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला पालिकेने पाठवलेल्या अहवालात प्रतिकूल मत नोंदवण्यात आलेलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही कृती कायद्यानुसार जरी योग्य असली तरी प्रशासकीय आणि व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही, असा ठपका अहवालात ठेवण्यात आलाय. राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही. हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय, तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात. कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे. आणि मला वाटतं आता या सगळ्या बाबतीत अधिक न पडता, कारण आता निवडणुका सगळ्या सुरू आहेत, लोकांनी नियमाप्रमाणे आपापले अर्ज भरलेले आहेत, त्यानुसार आता निश्चितपणे लोक निवडणुका लढतील. उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात, त्यातला हा प्रकार आहे. तर उबाटा खासदार संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. विधानसभा अध्यक्षांचं वर्तन काय होतं? आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता, हे अहवालात का आलं नाही? विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत, ते अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे. हे जे व्हिडिओ समोर आले त्याला विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणत आहेत, पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत. हे अहवालामध्ये का आलं नाही? राज्यात महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत. या बिनविरोध विजयी उमेदवारांविरोधात मनसे कोर्टात जाणार आहे. पैशांचं आमिष, तपास यंत्रणांचा दबाव, विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे आणि याबाबतचे पुरावे सुद्धा आपल्याकडे आहेत, ते कोर्टात आपण सादर करू, असं मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले. या बिनविरोध उमेदवार निवडीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा जोरदार टीका केली होती. आम्ही ठाण्याची परिस्थिती जी आहे ती निवडणूक आयुक्तांना सांगितलेली आहे. काय भयानक परिस्थितीत मागचे 2-3 दिवस ठाण्यातले आरो वागले किंवा तिथे ज्या प्रकारे पैशाच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, डीसीएमच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही त्यांना दाखवले. काही पर्सनल काही गोष्टी आमच्याकडे ज्या होत्या त्या देखील आम्ही त्यांना दाखवल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत
त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. तात्काळ या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट त्यांनी मागवलेला आहे आणि त्याच्या बाबतीत ते मला पुन्हा बोलवून या सगळ्याच्या बाबतीत काय करता येईल किंवा या सगळ्याची चौकशी कशी पुढे जाईल याच्या बाबतीत सांगणार आहे. अनेक पुरावे दिले, अनेक पुरावे दाखवले आणि त्यांना देखील म्हणजे त्यांच्याकडे पाहून कळत होतं की हा सिरियस विषय. मी त्यांना ही गोष्ट सांगितली, साहेब अशा प्रकारे जर लोकांनाच मतदान करता येणार नसेल तर कसं होणार ना याच्यापुढे. तर त्यांनी मला विचारलं की किती ठिकाणी बिनविरोध झाला. तर मी त्यांना ज्यावेळेला 21 आकडा कल्याण डोंबिवलीचं बोललो त्यावेळेला त्यांनी त्यांचे डोळे देखील असे वर झाले पटकन. तर मी म्हटलं साहेब हे महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही झालं नाही की एका महानगरपालिकेत, महत्वाच्या महानगरपालिकेत 21 जण बिनविरोध निवडून येतात. मला असं वाटतं त्यांना देखील त्याचा सिरियसनेसपणा कळालेला आहे.